म्हणजे आम्ही ऊसतडीला गेलो होतो. म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यात गेलो होतो आम्ही. मग ऊसतडीनं येताना घरी जात होतो. मग अचानक की बाईला चक्कर येतो असं सांगितलं होतं. मनमाडच्या थोडंच पुढं म्हणजे मागं जाताना चक्कर येतो सांगितलं. आम्हाला एका रिक्षावाल्याने मदत दिली. त्याला फक्त हात दिलं. मग त्या बिचाऱ्याने पण आम्हाला मदत दिली. एक रिक्षात घेऊन आलं. म्हणजे रस्त्यानंच ट्रॅफिक होतं. मग रिक्षात डिलिव्हर झाली. मग आम्हाला त्या रिक्षावाल्याने मदत दिली. मग नगरपालिका आपलं मनमाडला इथं हॉस्पिटलला पोस्ट केलं आम्हाला. रिक्षावाल्यांनी खूप मदत केली. एक भाऊ होतो, त्याने पण खूप मदत केली. म्हणजे ट्रॅफिक एवढी होती का एक माणूस तरी आम्हाला म्हणजे अंगावर गाडी घालायला तयार होतो. म्हणजे त्याला सांगायला गेलो इमर्जन्सी पेशंट आहे. मग त्याला मी एवढंच सांगितलं इमर्जन्सी पेशंट आहे. मग मला मारायला तरी तयार होतं ते. पण त्या रिक्षावाल्याने खूप मदत केली. मला त्रास होतो म्हणजे रिक्षातच डिलिव्हर झाली होती. तुमचं नाव काय? माझं नाव मागच्या ठुंब्या पाडवे. मी राहणार काकडदाला. आजच्या प्रकाराबद्दल मला असं बोलायचं आहे तर मी कॅम्पात गेलो होतो सकाळी भाडं घेऊन. परत MT येताना हे जे सोलापूरचे ऊसतोडीला गेलेले माणसं आहे हे 407मध्ये तिथं थांबले होते ट्रॅफिकमध्ये. आता त्यांच्याबरोबर एक पेशंट होतं जे प्रेग्नेंट होतं आणि त्या बाईला तिथंच त्रास चालू झाला म्हणजे काळ चालू झाल्या. यांनी मला मदत मागितली भाऊ आम्हाला दवाखान्यापर्यंत. पण ट्रॅफिक अशी होती कारण का बाईकवालासुद्धा जाऊ नाही शकत. आता अशा कंडिशनमध्ये रिक्षा कशी काढायची. आता त्याच्यामध्ये आता मला तर मदत करायचीच होती कारण की आमचं रमजान चालू झाला. आज पहिला दिवस आहे, पहिला उपवास. त्याच्यामध्ये माझे काही मित्र मला भेटले बाईकवाले, त्यांची मदत मागितली. त्याच्यामध्ये ते माझे रितेश भाऊ आईरे राहणार आनंदवाडी, त्यांनी खूप मदत केली. गाड्यांवाल्याला भाऊ थोडी साईडला घे, गाडीत अर्जंट पेशंट आहे असं तसं. हे सगळं होतं ना त्या बाईला इतक्या काळ होत होत्या तर त्या बाईने बाळाला गाडीतच जन्म देऊन टाक. आणि जन्म देताना तिला जे त्रास मी बघितलं आणि असा त्रास आम्ही गाडीवाले आम्हाला कधी अर्ध्या रात्री कसे भाडे येतं आम्हाला माहिती. पण जे आज हे प्रकार घडले हे सगळं हे मनमाडच्या वाहतूक कोंडीमुळे घडले. आणि आमचे मनमाडचे नांदगाव विधानसभेचे लाडके आमदार सुहास अण्णा कांदेशी इतकंच म्हणणं आहे त्या ट्रॅफिकबद्दल तुम्ही काहीतरी ऑब्जेक्शन ॲक्शन घ्या आणि हे मॅटर सॉल्व्ह करा. तुमचं नाव भाऊ? माझं नाव अमजद अख्तर. मी राहणार आंबेडकर नगर.